नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, भारतातील प्रतिष्ठित अशा विविध बँकेमध्ये लिपिक ऑफिसर पदांची परमनंट मेगा भरती होणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 27 जून 2024 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 92,300 पर्यंत दिला जाणार आहे. तब्बल 9,995 जागांसाठी ही परमनंट मेगा भरती असणार आहे. जर मित्रांनो महाराष्ट्रातच तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर ही मेगा भरती तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, IBPS म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेंट्रल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि पब्लिक सेक्टर बँक्स रिलेटेड एक ऑटोनॉमस बॉडी आहे. जर मित्रांनो 2024 मध्ये एक तुम्हाला केंद्र शासनाचा परमनंट असा जॉब पाहिजे असेल तर ही वॅकन्सी तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. कारण तब्बल 8,000 पेक्षाही जास्त पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत. यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रुप ए आणि ग्रुप पी पदाच्या वॅकन्सीज भरल्या जाणार आहे. यामध्ये ऑफिसर स्केल 1, 2 आणि 3 तर ऑफिसर असिस्टंट पदांच्या या वॅकन्सीज असणार आहे. आणि यासाठी मित्रांनो इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 7 जून 2024 पासून 27 जून 2024 पर्यंत अर्ज मागवले जाणार आहे. यामध्ये रिटर्न एक्झाम जी आहे ती 2 फेजमध्ये तुमची कंडक्ट केली जाणार आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑगस्ट 2024 ला, तर मेन किंवा सिंगल एक्झामिनेशन सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 ला कंडक्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता ऑफिसर्स आणि ऑफिस असिस्टंट पदाच्या या वॅकन्सीज असणार आहे आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या बँकेमध्ये या वॅकन्सी असणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश बँक पासून विदर्भ कोकण ग्रामीण बँक अशा 43 बँक मध्ये या वॅकन्सी निघालेल्या आहे. महाराष्ट्रातल्या बँकसाठी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात, भारताच्या कोणत्याही राज्यातून तुम्ही बिलॉंग करत असाल, तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये ग्रुप बी पदाची जी पोस्ट आहे ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, यासाठी 18 ते 28 दरम्यान तुमचं वय असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. तर ग्रुप ए च्या ज्या पोस्ट आहे त्यामध्ये ऑफिस स्केल 1, ऑफिस स्केल 2 आणि ऑफिसर स्केल 3 यासाठी अनुक्रमे 18 ते 30 वर्ष, 21 ते 32 वर्ष आणि 21 ते 40 वर्षाच्या दरम्यान तुमचं या ठिकाणी वय असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. SC/ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष या ठिकाणी वयाची सूट देण्यात आलेली आहे. त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो फिजिकली डिसेबल्ड असतील, एक्स सर्व्हिसमन असतील किंवा या व्यतिरिक्त जे इकॉनॉमिकली विकर सेक्शनचे लोक असतील त्यांच्यासाठी रिझर्वेशनचं कसं प्रोव्हिजन असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. यामध्ये इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही चेक करू शकणार आहे. ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज या पदासाठी आणि ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर या पदासाठी तुमची कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी असणं आवश्यक असणार आहे. याबरोबरच लोकल लँग्वेज येणं देखील तुम्हाला अनिवार्य असणार आहे. म्हणजे जर महाराष्ट्रात तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे. याबरोबरच मित्रांनो तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असणं देखील आवश्यक असणार आहे. डिझायरेबल मध्ये आहे, म्हणजे असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात, नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे. कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला नाही आहे, म्हणजे फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. ऑफिसर स्केल 2 यामध्ये जनरल बँकिंग ऑफिसर मॅनेजर, स्पेशालिस्ट ऑफिसर मॅनेजर आणि मित्रांनो सिनियर मॅनेजर या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी तुमच्याकडे मागितलेली आहे. मात्र या बरोबरच तुमच्याकडे अनुक्रमे 2 वर्षाचा, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे. ऑफिसर स्केल 3 सिनियर मॅनेजर या पदासाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे मागितलेला आहे. आणि ह्या ज्या ब्रांच या ठिकाणी मेन्शन केल्या या ब्रांच मधून जर तुमची पदवी असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात. मित्रांनो यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला तुमची जी लोकल लँग्वेज आहे ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करणार आहात त्या ठिकाणची जी लोकल लँग्वेज ते येणं अनिवार्य असणार आहे. त्यासाठी तुम्हाला जॉईनिंग केल्यानंतर 6 महिन्याचा अवधी या ठिकाणी दिला जाणार आहे. यानंतर मित्रांनो परीक्षा शुल्क मध्ये तुम्ही बघू शकता या सर्व पदांसाठी 850 रुपये इतकं परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असणार आहे. मात्र जे SC/ST फिजिकली डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमन लोक असतील त्यांच्यासाठी 175 रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क असणार आहे.
आता ऑनलाईन एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये मित्रांनो प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन एक्झाम अशा 2 स्टेजमध्ये तुमची रिटन एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. हे फक्त ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1 या पदासाठीच असं असणार आहे. मात्र ऑफिसर स्केल 2 आणि ऑफिसर स्केल 3 या पदासाठी फक्त एक सिंगल एक्झाम तुमची कंडक्ट केली जाणार आहे. आता यामध्ये ऑफिसर असिस्टंट मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल 1 यामध्ये जे प्रिलिमिनरी एक्झाम आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. रिजनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकता. यामध्ये 80 प्रश्न 80 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी 45 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि मेन एक्झामिनेशन मध्ये तुम्ही बघू शकता 200 प्रश्न 200 मार्क्ससाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे. त्यासाठी 2 तासाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. टॉपिक देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात. त्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता ऑफिसर स्केल 2 आणि ऑफिसर स्केल 3 या पदांसाठी कशा पद्धतीने एक्झाम स्ट्रक्चर असणार. यामध्ये सिंगल लेवलमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे, म्हणजे एका स्टेजमध्ये. यामध्ये रिजनिंग, कम्प्युटर नॉलेज, फायनान्शियल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड डाटा इंटरप्रिटेशनचे 200 प्रश्न 200 मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहे. तुम्ही बघू शकता त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. ऑफिसर स्केल 2 असेल 3 असेल संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहे. मित्रांनो प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी या ठिकाणी 0.25 म्हणजे 1/4 इतका मार्क तुमचा कापला जाणार आहे. कट ऑफ मार्काची स्कीम कशी असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. मित्रांनो एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते कशा पद्धतीचे असणार ते अनेक्सर 2 मध्ये आपण बघणार आहोत. वेगवेगळ्या स्टेट वाईज या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर आहे. तुम्ही तुमच्या जवळचं एक्झामिनेशन सेंटर या ठिकाणी द्यायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी ऑफिसर असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1 या पदांसाठी 2 एक्झाम असणार आहे, म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन एक्झामिनेशन. तर या पदांमध्ये मेन एक्झामिनेशनची जी मेरिट लिस्ट आहे ते मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही शॉर्टलिस्ट झाला तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येणार आहे. मात्र जे बाकीचे पद आहे ऑफिसर स्केल 2 आणि ऑफिसर स्केल 3 यासाठी जी सिंगल एक्झाम असेल त्यामध्ये शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे. आणि याबाबत सविस्तर डिटेल्स तुम्ही www.ibps.in या संकेतस्थळावरती जाऊन चेक करू शकणार आहे. इंटरव्ह्यू जो आहे तो तुमचा 100 मार्कचा असणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये 40% मार्क तुम्हाला मिळणं अनिवार्य असणार आहे. यामध्ये SC ST OBC फिजिकली डिसेबल पर्सनसाठी 35% मार्क असेल तर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होणार आहात आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेजसाठी बोलवण्यात येणार आहे. आता डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते घेऊन जायचे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू क्वालिफाय होता, इंटरव्ह्यू मध्ये शॉर्टलिस्ट केलं जाईल त्यावेळी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. तर डॉक्युमेंट कोणकोणते घेऊन जायचे ते सविस्तर लिस्ट या ठिकाणी दिलं आहे, ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात. त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर संपूर्ण डिटेल तुमची या ठिकाणी दिलेला आहे. प्रोव्हिजनल अलॉटमेंट कशी असणार आहे, फायनल सिलेक्शन झाल्यानंतर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशनसाठी देखील बोलवण्यात येणार आहे. आता अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय करण्यासाठी मित्रांनो 7 जून 2024 पासून 27 जून 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करू शकणार आहे. यासाठी www.ibps.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला क्लिक हिअर फॉर अप्लाय ऑनलाईन या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तो आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर जे संपूर्ण डिटेल्स विचारलेले आहेत ते संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे. जे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी विचारले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे आणि फायनल तुम्हाला सबमिट करून तुमचं जे अप्लिकेशन फीज जी आहे ती पे करायची आहे. यामध्ये अप्लिकेशन फी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँकिंग यासारखे ऑप्शन तुम्ही या ठिकाणी वापरू शकणार आहे. काही जनरल इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटसाठी दिले आहेत त्या देखील तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये वाचायचं आहे. मित्रांनो जॉईनिंग केल्यानंतर सुरुवातीच्या काळात तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये म्हणजे 27 जून 2024 पर्यंत या ठिकाणी अप्लिकेशन करणं अनिवार्य असणार आहे. यामध्ये लास्टला तुम्ही एक्झामिनेशन सेंटर बघू शकणार आहे. तुमचे एक्झामिनेशन सेंटर कुठं कुठं असणार आहे, त्यानंतर तुमचे वॅकन्सी कुठे कुठे कशा कशा असणार आहेत त्यांचे संपूर्ण डिटेल्स तुम्ही यानुसार पदानुसार या ठिकाणी चेक करू शकणार आहात. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं जवळचं जे एक्झामिनेशन सेंटर आहे ते द्यायचं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे असं वेगवेगळ्या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहे. बाकी डिटेल्स कशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे, साईज किती असली पाहिजे, सर्टिफिकेट कोणकोणते अपलोड करायचे त्याचे फॉर्मॅट या ठिकाणी दिलेले आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला लवकरात लवकर अप्लिकेशन करायचं आणि अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.